बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आत्ता वाजले 6:15 आणि मी जाणार आहे फिरायला, ते पण आउट ऑफ महाराष्ट्र पहिल्यांदा. आणि ते सुद्धा ट्रेनने. या ट्रेनमध्ये मी पहिल्यांदा बसणार आहे. तर आम्ही चाललो आहे पुणे स्टेशनला. माझी मम्मी आणि गाना आम्हाला सोडवायला येतो आहे. गाण्याला तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. माझ्यासोबत माझी फ्रेंड वेदिका सुद्धा येते. फायनली आम्ही पोचलो आहे पुणे स्टेशनला आणि आत्ता वाजले आहेत 7 आणि आमची ट्रेन आहे 8:45 वाजता. आमच्याकडे खूप टाईम होता म्हणून म्हणलं चला एक ट्रान्झिशन रील बनवूया. आम्ही बसलेलो आहे ट्रेनमध्ये बोर होत होतो म्हणून आम्ही पत्ते आणि उनो खेळत होतो. मी पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसले तर एक व्हिडिओ तर झालाच पाहिजे. फायनली 30 तासांच्या प्रवासानंतर आम्ही दिल्लीला पोचलो. A few moments later. हा जो डोंगर दिसतोय ना, तो डोंगर नाही आहे, हा कचरा आहे, सगळा कचरा दिल्लीतला. आणि हा एकच नाही, असे दिल्लीत 4 कचऱ्याचे ढीग आहेत मोठे मोठे. हे दिल्लीतलं NIT कॉलेज आहे. खूप वेळ प्रवास झाल्यामुळे आम्ही जरा ब्रेक घेतला आणि चंडीगडमध्ये एका हॉटेलमध्ये थांबलो चहा पिण्यासाठी. आणि तिथे कॉफी 80 रुपयांना होती. आपल्या इकडे 80 रुपयांमध्ये 2 कोल्ड कॉफी पिऊन झाल्या असत्या. The next day. फायनली 16 तासांनंतर आम्ही मनालीला पोचलो रात्री. खरं तर आम्ही रात्रीच पोचलो होतो मनालीला, पण इतकी थंडी होती की मी डायरेक्ट झोपून घेतलं. त्यामुळं हॉटेलचा व्ह्यू दाखवायचा राहिला जरा. हा व्ह्यू आमच्या हॉटेलच्या बाल्कनीमधून दिसत होता. हा आमचा मनालीमधला डे 1 आहे आणि आम्ही चाललो आहे अटल टनलला. सोलांग व्हॅलीला जायचं होतं, पण तिथे काय खूप क्राऊड असल्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही. तिथे जास्त बर्फ पण नव्हता, त्यामुळे आम्ही सोलांग व्हॅलीच्या ऐवजी डायरेक्ट अटल टनलच्या पलीकडे गेलो. मला घ्या पण मिलियन मध्ये व्ह्यूज जाते. मला घेतलं की हा आहे अटल टनल आणि याची लांबी आहे 9 किलोमीटर.
थोडक्यात वाचलाय माझा रात्री क्रॅक आला गॉगल मोबाईल फोडून नको बाकी काही नाही चलते चलते रुकती है यार रुकते रुकते चलती है तू रुकती है यार रुकते रुकते चलती है तू रुकती है तो रुकती है पर को यूं पलटती है अब देखो वाओ वाओ त्यांच्या पुढे गेल्यावर आपण डाव्या हाताला जर वळलो तर सिसू येतं. सिसूला जास्त हेवी स्नोफॉल असल्यामुळे तिकडचा म्हणजे साईड बंद केली होती, त्यामुळे आम्ही राईट साईडलाच गेलो. अच्छा मत समझो स्नोफॉल कोई अच्छी चीज नहीं है. स्नोफॉल बहुत बुरी चीज है. स्नोफॉल होती तो आप होटल में पास बैठे रहते, कहीं जा ही नहीं, आ नहीं सकते, जा नहीं सकते. आज का मुझे ऐसा अभी कभी भी होगी तो फिर आज क्या कभी भी हो सकती है भैया. यहाँ तो आप भी 10 मिनट का मग मी काय केलं वेगळं वो क्या है ना, अभी मान लो इधर के नहीं इधर के डूब किसी पॉइंट का नाम तो देना है ना. वो लोगों ने फेमस कर दिया. टनल बनने से पहले किसी को यही नहीं पता था शीशु कुछ है भी कि नहीं. कैसे रहते रहते हैं यार, सर्वाइव करते हैं, वो लक्कड़ रखते हैं, अपना पूरा इंतजाम रखते हैं. जहाँ आपका दिल करता है उधर खेलो. फायनली आम्ही पोचलो आहे आणि व्ह्यू बघा, इतकं सुंदर आणि इतकं स्वच्छ पाणी होतं त्या नदीतलं. आपल्या इकडे कसं उन्हाळ्यात झाडा लागतात, तशा इथे गेल्यावर बर्फाच्या अशा गार गार थंड हवा लागत होती तोंडाला, कानाला. आम्ही हे जे कॉस्ट्यूम घातले ते मनालीमधून आम्ही रेंटने घेतलेले. त्याचा रेंट होता 250 रुपये. त्याच्यासोबत तुम्हाला स्नोचे शूज पण येतात आणि हँड ग्लोव्ज जे आहेत ते तुम्हाला विकत घ्यायला लागतात. बर्फात खेळून आल्यावर जरा आम्ही आराम केला आणि नंतर बाल्कनीत बसलो. पण खूप थंडी वाजायला लागली, त्यामुळे आम्ही चहा मागवला आणि चहा पिलो गरम गरम. हॉटेलचा जो स्टाफ आम्हाला चहा द्यायला आलेला ते बोलले की मनालीमध्ये आत्ता विंटर कार्निवल चालू आहे, तुम्हाला जर जायचं असेल तर जा, कारण आज लास्ट डे आहे कार्निवलचा. आम्ही डिस्कशन केलं आणि म्हणलं चला जाऊयात, जरा बघूयात काय असतं विंटर फेस्टिवलला मनालीमध्ये. त्या कार्निवलच्या थोड्याशा क्लिप्स मी पुढे टाकते, त्या बघा. अपना बना ले सो मेरी दिली ख्वाहिश है
सिर्फ 2 मिनट हमें मिलते हैं, तो मैं अपना हिमाचली मैं डांस कराना चाहता हूँ। और सब लोग बड़े प्यार से डांस सुनेगा। सुनना वे घर आ जाओगे, थोड़ा वे घर आ जाओगे, सुनना वे मन करे से कोई गायन, तुम सहज सहज प्यार में मेरा दिल धड़काए साथ। कुछ नहीं किया तेरा साथ ना छोड़े, थोड़े के दम करो तेरा साथ ना छोड़े। दिल में याद रखना ये रिज़्क़ का वापस दॅट्स ऑल फॉर धिस व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग.